खूप बरं वाटलं आई. खूप हलकं वाटलं. म्हणून आज तू मला इथे समोर असायला हवी होतीस. आले ना मी आता. आले लव बर्ड्स. चला निघायचं कांता. मी आलो 2 हो मिनिटं. सर पेंट्या. ए पेंट्या, त्या ताईचं त्या घरात काही खरं दिसत नाही. म्हणजे ती बेबी तिला सुखाने जगू देईल असं काही वाटत नाही. कशावर? मला भेटली होती ना कुठे? मार्केटमध्ये. कुठल्या? ते त्यांच्या तिकडच्याच. तिकडेच मी लांब चालत गेले होते. घरात बसून बसून रोज रोज तेच विचार येतात रे डोक्यात. म्हटलं जरा चालावं, बरं वाटेल म्हणून गेले होते. ही महामाया तिथे. हे आपलं बघितल्यानंतर हसली. आपण मुलीकडची माणसं ना, बस ताठा कशाला मिरवा. ती म्हणत होती आम्ही श्रीसाठी दुसरी मुलगी बघतोय म्हणून. जान्हवीच्या कटकारस्थानांना आम्ही बळी पडणार नाही. आणि जानूला या घरात पाय पण ठेवू देणार नाही. आई तू कशाला याद पडतेस? मी फक्त तुला सावध करते. माझा तुझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये. पेंट्या, तू पण हल्ली ना तुझं काही खरं वाटतच नाही आई. मला सगळं खोटं वाटत. आणि यात पण तुझाच काहीतरी डाव असेल. मी कशाला खोटं बोलू? हरवलेलं सगळं परत मिळवता येत आहे. विश्वास नाही. हात जोडतो मी तुझ्या पुढे. प्लीज प्लीज ताईच्या आयुष्यात नाक खुपसून नकोस. ताई, बाबा, भाऊजी, तिच्या घरचे सासरचे ते लोक बघून घेतील. तू लांब राहा सगळ्यापासून प्लीज. मी फक्त सांगितलं तुला. पुरे आई पुरे. तू तुझं बघ, ताई तिचं बघ. आणि हे मी तुझ्या चांगल्यासाठी सांगतो. हा मी सांगते ना रंगाला. हो हो. काय म्हणालीस? तुझ्या आई बाबांना उद्याच यायचंय भेटायला? अगं पण इतकी काय घाई आहे? भेटू ना आपण आरामात. हा नंतर त्यांना वेळ नाहीये. ठीक आहे मग घेऊन ये मग त्यांना उद्या. नाही नाही अगं काही प्रॉब्लेम नाहीये. तू घेऊन ये. मी सांगते ना रंगाला. हा आणि हो येणारच आहात तर जेवायलाच या नाही का? बरं बरं मग उद्या फोन करून आपण ठरवूया उद्याची वेळ. ठीक आहे. ओके ओके बाय. गुड नाईट. सौम्याच्या बाबांना श्रीला भेटायला उद्याच यायचंय. उद्या? हो ना. नंतर त्यांना वेळ नाहीये म्हणे. खूप काम असतं अगं त्यांना. जान्हवीच्या घरातल्यांसारखी रिकाम टेकडे नाही येत ती. म्हणून तू डायरेक्ट आमंत्रण देऊन टाकलंस? अगं हो पण आणखीन काय करू शकते मी? पण श्री असायला हवा ना घरी. ठीक आहे ग. तो आला ना की बोलीन मी त्याच्याशी. आई तू माझ्या बाजूला बस पुढे. लव बर्ड्स ना मागे बसू.
खरंच जान्हवीने तसं केलं असेल, तिची आई म्हणाली तसं. कसं? आईंना हाताशी धरून वगैरे. नाही, मला नाही वाटत. हा जान्हवीवरचा विश्वास आहे की आईंवरचा? सरू, जान्हवीवर कसला विश्वास ठेवायचा? ती विश्वास ठेवण्याच्या लायकीची तरी आहे का? तसं नाही ग. हे बघ, आईला ना खूप मुळका येतो तिचा. श्री एकदा म्हणाला होता मला, आई आजी जान्हवीच्या बाजूने आहे म्हणून. आईला सवयच आहे रक्ताच्या माणसांना बाजूला ठेवायचं आणि परक्यांची बाजू घ्यायची. बहिणी, तुझं नाही का? दादाच्या आणि तुझ्या बाबतीत तिने तुझी बाजू घेतली, कांताच्या आणि शरयूच्या बाबतीत शरयूची बाजू घेतली, आणि माझ्या बाबतीत तिने देवचीच बाजू घेतली ना शेवटी. मी बदले नाही म्हणून वाचले, पण आईनी सपोर्ट त्यालाच केला होता. जान्हवीच्या आईनी ना येऊन झोप उडवली आपली. माझं तर डोकंच फिरलं. जोपर्यंत आता श्रीशी हे मी क्लिअर करत नाही ना, तोपर्यंत मला काही चैन पडणार नाही. आई अगं काय हे, किती उशीर, आणि तुम्हा सगळ्यांचे फोन बंद काय? थकले मी फोन करून करून. उशीर होणार आधी सांगितलं होतं तुला. अगं पण काळजी वाटायची ती वाटतेच ना. आम्ही केव्हाच्या जाग्याच आहोत. आई, कसा झाला प्रवास? दगदग होत नाही ग आजकाल. मग कशाला जायचं? गरजेचं होतं. कार्यक्रम कसा झाला? उत्तम. श्री कुठे? तो येतोय गाडी पार्क करून. तुम्ही जाग्या का? बोलायचं होतं जरा. कशाबद्दल? अगं उद्या ना आपल्याकडे पाहुणे यायचे. पाहुणे? हो म्हणजे ही इथे काय करतेय? या घरची सून आहे ती. आत्ता आठवलं का तिला हे? बेबी, आवाज खाली. तू मध्ये पडू नकोस. तुझा याच्याशी काही संबंध नाहीये. मग तुझा काय संबंध आहे तिला बोलण्याचा? काका, सारसूतपणाचा आवाण्याची गरज नाहीये. आमच्या दोघात भांडण लावून दिलंस ना, चालूच आहे अजून ते. बेबी आत्या, बेबी, जरा कंट्रोल ठेव स्वतःवर. मला कुणी सांगेल का ही बाई इथे काय करतेय? बेबी, बेबी चिडू नको ना. मी आणलंय तिला. गरज नाहीये माझ्या पायाची. बेबी आत्या, प्लीज डोंट बी सो रूड. तू हिला का आणलंयस इथे? अगं बायको आहे ती माझी. होती. बेबी,
हे सगळं विचारण्याचा तुला हक्क आहे का? नाहीये का? दिव्या आपण नंतर बोलूया. नंतर काय बोलायचंय? तो म्हणतोय ना नंतर बोलू. समजून घे ना. अगं पण आई, नंतर बोलू. कळतं ना तुला? जानवी, थकली असेल ना, जा आराम कर. श्री, तिला घेऊन जा बेडरूम मध्ये. बेडरूम मध्ये? गुड नाईट जानवी. गुड नाईट श्री. एक मिनिट. हे घेऊन जा. जानवीला रात्री पाणी प्यायची सवय आहे. गुड नाईट. एक मिनिट, मला तुझ्याशी बोलायचंय. नाही मलाही बोलायचंय पण आत्ता नाही. मी दमलोय आणि आज झोपही आली आहे मला. गुड नाईट. जानवी चल. आई अगं, बेबी, मी सुद्धा थकली आहे. मला आरामाची गरज आहे. आपण उद्या बोलू. गुड नाईट बेबी. श्रीची झोप परत आली, तुझी मात्र उठणार आता. म्हणजे जान्हवीची आई जे काही बोलली त्यातला शब्दन शब्द खरा आहे. वाव, हे सगळं कुणी केलं? मागे एकदा आले होते तेव्हा माझा फोटोही नव्हता इथे. तू केलंस हे सगळं? मग दुसरं कोण करणार? केवढी मेहनत करत होता माहितीये? काका सगळ्या भिंती सुद्धा त्यांनीच रंगवल्या आहेत. काय या काका? अगं खरंच सांगतोय. मी म्हणालो मी मदत करू का म्हणून, तर नको म्हणाला.
म्हणाला मला माझ्या बायकोला इम्प्रेस करायचं आहे. जान्हवी हे खोटं आहे. हा खोट आहे? हे खोट आहे? तू मला म्हणाल नाहीस असं की मला जान्हवीला इम्प्रेस करायचंय म्हणून? अरे हो हो, मी म्हणालो होतो. श्री, तू खरंच असं म्हणाला होतास? अगं पण ते वेगळ्या संदर्भात. नाही नाही, रूमच्या संदर्भातच होतं. अरे हो, पण मला मग मी तेच तर म्हणतोय. जान्हवी पण हे सगळं मी केलेलं नाहीये. मग कुणी केलंय? काका, दुसरं कोण करणार आहे? सध्या हे असं डोकं घरात इतर कोणाचे चालत नाही. बरं जान्हवी, आता मी हा फोटो माझ्या चॉईसचा लावलाय. असंच तू ऑफकोर्स बदलू शकतेस. नाही नाही, राहू दे. हा खूप छान आहे. हा म्हणजे आता तुमच्या दोघांचा एकत्र कुठलाही फोटो, त्यात तुम्ही दोघं छानच दिसता, नाही का? पण असं सध्या सगळ्यांना नाही वाटत आहे. बर, तुम्ही दोघं काही खाणार आहात? नाही, मला भूक नाहीये. हो, माझंही. तुझं तर पोट भरलेलंच असणार, नाही का? बरं ठीक आहे, मी एक काम करतो, दोघांसाठी फर्स्ट क्लास आईस्क्रीम आणतो, गरमागरम. गरमागरम म्हणजे अगं नुकतंच असं फ्रीज मधनं काढलेलं, म्हणून गरमागरम. हा, आलोच. भाऊजी होते खोलीत म्हणून मी काही विचारलं नाही शरूला. मीच मूर्ख ठरले. त्या जान्हवीच्या आईचा शब्दन शब्द खरा ठरला. म्हणजे तिला सगळंच माहित होतं. कुत्सितपणे म्हणाली सुद्धा ती, जानू आली ना 2 दिवसात की कळेलच तुम्हाला. त्यांना जे सविस्तर माहिती होतं त्या गोष्टीची आपल्याला कल्पना सुद्धा नव्हती, आणि ती देण्याची कुणाला गरजच वाटली नाही का? म्हणजे इतक्या महत्वाच्या नाही होत का आपण? आईला सांगितलं की झालं, आपल्याला सांगायची गरजच वाटली नाही श्री. हो ना, हेही नवलच आहे. म्हणजे श्री असं कधी करत नाही, सगळं सांगतो आपल्याला, नीट बोलतो आपल्याशी, नाही का? माझ्याशी कसं बोलला आठवतंय ना? बायको आहे म्हणे माझी ती. जणू काही मला माहितीच नाही की त्याची बायको आहे. तूच डिवोर्सची नोटीस पाठवली तीस तिला. तूच चिडला होतास तिच्यावर. तुलाच ती तुझ्या आयुष्यात नको होती. मग मला काय ऐकवतोस ही माझी बायको आहे म्हणून? पण तिच्या हातात खूप सामान दिसलं नाही, म्हणजे कायमची आली नसावी. पण डायरेक्ट बेडरूम मध्ये गेली म्हणजे? हो ना, आश्चर्यच आहे. म्हणजे आतापर्यंत काही बोलणं नाही, चर्चा नाही. आपण आपलं धरून चाललो ना की हे दोघं वेगळे होणार आहेत म्हणून, आणि अचानक एके दिवशी हा तिला घरी काय घेऊन येतो, ही थेट बेडरूम मध्ये काय जाते. आपण अर्थ काय काढायचा या गोष्टींचा? तुम्ही फक्त अर्थच लावत बसा. तुम्हाला काही माहितीच नाहीये, काही पत्ताच नाहीये. कारण तुम्हाला काही माहिती असावी, काही सांगावं असं कुणाला गरजच वाटत नाही ना. आईला सांगितलं की बस झालं, आम्ही कुणी नाहीच ना त्याच्या. वर मलाच ऐकवतो ही माझी बायको आहे म्हणून. बेबी, तू मनाला लावून नको ना घेऊस. अगं काय वहिनी मनाला लावून नको घेऊ. उद्या त्या सौम्याच्या आईवडिलांना काय सांगू? आशेला लागली ती माणसं. काय उत्तर देणार आहे मी त्यांना, आणि कसं सांगू त्यांना? नाही, त्याचं काय आहे ना, आमचा मुलगा त्याच्या पहिल्या बायकोला परत घरी घेऊन आलाय. म्हणजे तशी आम्हाला काही कल्पना नव्हती, अचानकच तो घेऊन आला. म्हणजे ती का आलीये, किती दिवस राहणार आहे, तात्पुरती राहणार आहे का कायमची राहणार आहे, भांडण मिटलं का किंवा डिवोर्स झाला का? नाही काय, सॉरी, आम्हाला याच्याबद्दल काही माहिती नाहीये. आम्हाला सांगितलंच नाही ना त्यांनी. असं सांगणार आहे मी त्यांना?
वहिनी त्याला कळत कसं नाहीये की घरातल्यांनाही सांगायला हवं. डायरेक्ट तो तिला असं घरात घेऊन येतो आपल्याला काही कल्पना न देता. जान्हवीची पण कमाल आहे नी. भांडते काय, भावाच्या बाजूने उभी काय राहते, आणि आता पुन्हा. आता झालं ना सगळं. भाऊ सुटला, आईने माफ केलं तिला. आता माहेरी जायचं नाटक कशाला करायचं? हे डिवोर्स वगैरे सुद्धा नाटकच होतं भावाला सोडवण्यासाठी. हो ना, केवढा स्वार्थीपणा. म्हणजे भावासाठी किती केलं तिने, आपलं घर सोडलं आणि परत श्रीकडे आली. जान्हवीच्या कोडगेपणाचं नवल वाटत. मला कौतुक वाटतंय. एवढं कोडगं बनता आलं तर आयुष्य किती सोपं होऊन जाईल ना. अशा मुलीबरोबर आयुष्य कसं काढणार श्री? श्रीने खूप घाई केली. आधी डिवोर्सची घाई केली आणि आता तिला इथे घेऊन येण्याची घाई. हो ना, आपल्याला साधं सांगावंसही नाही वाटलं त्याला. आणि आपल्याला हे सुद्धा माहित नाही ना की मुळात ती आली काय. तेच आपल्याला कळायला हवं होतं ना. आणि आपल्याला सांगितल्याशिवाय आपल्याला कसं कळणार? कसं कळणार आहे? जान्हवीला तरी काही कळायला हवं होतं. म्हणजे एवढं सगळं झाल्यानंतर तिला काहीच वाटलं नाही. कमाल आहे बाई. आपलंच नाणं खोटं निघालं तर दुसऱ्यांना तरी काय बोलणार आपण?